या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। आधी दोघं आले, त्यानंतर पुन्हा एक आला आणि तिघांनी गाडी उचलली। चोर चोर म्हणताच ते पळून गेले। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, केगाव जवळील सिंहगड कॉलेजच्या शेजारी सोलापूर महापालिका, सोलापूर पशुवैद्यकीय विभाग अर्थात जुना चैत्रा नाका म्हणजे जुना पुणा नाका येथे मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण केंद्र असून या ठिकाणी सोलापुरातील कुत्र्यांचा बंदोबस्त केला जातो। दरम्यान काल 29 ऑगस्ट रोजी रात्री 1 ते 1:30च्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी तिथे ठेवलेली दुचाकी पळवून नेली। चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना चोरांना पाहून चोर चोर ओरडल्याने चोर पळून गेल्याचे दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे। पहा। काल नाईटला आमच्याकडे इथे आम्ही गाडी लावलेली होती।
आमच्या हॉस्पिटलमध्ये 1 ते 1:30 वाजेच्या टायमाला चोर आले होते आमची बाईक घेण्यासाठी. आमच्या बाईकला लॉक असल्यामुळे तो लॉक तुटला नाही. ते 3 ते 4 व्यक्ती होते. त्यांनी लॉक तोडण्याचा प्रयत्न केला, पण तरी त्यांच्याकडनं लॉक नाही तुटला. आमचा एक व्यक्ती खाली आला, त्याने बघितलं, तो जोरात चोर चोर करायला लागला. तर त्यांनी गाडी आमची अर्धा रस्त्यामध्ये म्हणजे थोडं पुढे जाऊन सोडून दिली आणि पळून गेले. तर आमच्याकडे प्रशिक्षणाने लक्ष द्यावे हे विनंती करतो. आपलं नाव सर? भूषण सपकाळे. मी सुपरवायझरचं काम करतो हॉस्पिटलमध्ये. अच्छा अच्छा. काल इथनंच झाली का गाडी चोरीला तुमची? काल या ठिकाणी गाडी चोरी करण्याचा प्रयत्न केला इथं? केलं आहे. आपल्याकडे फोटोज पण आहे. अच्छा, CCTV फुटेज पण आहे. हीच ती गाडी चोरी करण्याचा प्रयत्न केले ते चोर. सुखरूपपणे ही गाडी चोरीला गेलेली नाही. हे जे कर्मचारी आहेत त्यांना इथं प्रशासनानं थोडंसं लक्ष द्यावं. इथं लाईटची सुविधा नाही आहे, इथं पाण्याची यांना व्यवस्था नाही आहे. पूर्ण पडीक असं झालेलं हे हॉस्पिटल आहे, कुत्र्यांचं हॉस्पिटल आहे हा. ह्यांना थोडं प्रशासनानं, महानगरपालिकेनं थोडंसं लक्ष द्यावं. ओके. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.